नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आली आहे आणि ती आहे कासव आणि कोल्हा या दोघांची. तर मग चला आपल्या गोष्टीची सुरुवात करूया. एक सुंदर असं घनदाट जंगल होतं. मोठी मोठी घनदाट झाडे, हिरवीगार झाडे आणि सुंदर अशी रंगीबेरंगी फुले त्या झाडांना लागलेली होती. एके दिवशी सकाळची वेळ होती. कोल्हे दादा आपल्या जेवणाच्या खाण्यासाठी घराबाहेर निघाले. फिरत फिरत शेतात त्यांना दुपार झाली आणि त्यांना अजूनही एकही शिकार मिळालेली नव्हती. त्यांना वाटलं, चला थोडी आणखी मेहनत करूया आणि म्हणून ते अजून थोडं जंगल फिरले. फिरता फिरता ते एका नदीच्या किनाऱ्यावर आले. तिथे त्यांना एक कासव दिसले. ते म्हणाले, अरे कासव, आपली शिकार मिळाली तर. ते हळू दबक्या पावलाने कासवापाशी आले आणि त्याला पकडलं. आणि जसे की आपल्याला माहितच आहे, आपले प्रिय कासव दादा जोरात पळू तर शकत नाही, पण आपल्याला हेही माहित आहे की कासवाचे कवच किती मजबूत असते आणि म्हणून त्यामुळे तो कोल्हा कासवाला खाऊ शकला नाही. कासव म्हणाला, कोल्हा, जर तुम्हाला मला खायचं असेल ना, तर तुम्ही एक काम करा. मला तुम्ही थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवा. मग थोड्या वेळात मी माझे कवच मऊ पडले की मग तुम्ही मला खा. मूर्ख कोल्ह्याला ते मात्र पटलं बरं का. कोल्हा म्हणाला, अरे कासव, तू तर खूपच हुशार आहे बरे. ठीक आहे, मी तुला पाण्यात भिजत ठेवतो बरं का. असे म्हणून त्याने कासवाला पाण्यात सोडले. कासव पटकन कोल्ह्यापासून दूर गेला आणि पळत एका सुरक्षित ठिकाणी जाऊन पोहोचला. कोल्हा मात्र तिथून निघून गेला. बघितलं मित्रांनो, कशी कोल्हाची फजिती झाली आणि कासवाने चतुराईने आपला जीव वाचवला. म्हणून म्हणतात, जिथे बल काम येत नाही तिथे बुद्धीचा वापर केला पाहिजे. कशी वाटली मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट? आवडली ना? चला तर मग पुन्हा कधीतरी भेटूया एका नवीन गोष्टीसोबत, जंगलातल्या प्राण्यांची गमतीशीर मजेदार गोष्टीसोबत, सुंदर सुंदर जंगलाची सैर करत, सुंदर घनदाट अशी जंगलामध्ये राहणारे आपले प्रिय छोटे छोटे पक्षी आणि प्राणी यांच्या मजेदार किस्सांसोबत पुन्हा भेटूया. अशाच नवीन नवीन गोष्टी बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.